नव्हता. त्यामुळे वजन वाढायला लागली. बाहेरचं खाऊन वजन वाढून वजन वाढायला सुरुवात झाली की तुम्हाला लगेच तुमची शुगर वाढायला लागते. प्रामुख्याने याच्यामध्ये ना कॉमन एकच गोष्टी असते की तुम्ही पोळी बंद करा किंवा कमी खा, त्याच्यामध्ये ग्लुटॉन आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर 10,000 एखाद्या माणसाला ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे त्याला गहू चालत नाही. खाताना किती खाताय आणि कसं खाताय हे पण महत्वाचं, आणि तुम्हाला त्याचा त्रास होत नसेल तर ती गोष्ट तुम्हाला चालते. माझ्याकडून स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं तरी चालेल, भाताने वजन वाढत नाही. चहा आणि कॉफी याच्यावरती देखील निर्बंध घालायला सांगितले आता. चहा तुम्ही आरामात घेऊ शकता. रादर माझ्याकडे जेव्हा पेशंट आत येतात तेव्हा पहिला प्रश्न मला, तुम्ही चहा बंद करणार असाल तर मी डाएट करणार. सगळ्याच गोष्टी वजनासाठी करायच्या नाही आहेत, आपल्याला काहीतरी जगण्यासाठी मजा पण आली पाहिजे. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजार कुठलाही असो, डॉक्टरकडे गेलात की ते तुम्हाला एकतर डाएटवरती लक्ष द्यायला सांगतात किंवा जिममध्ये जायचा सल्ला देतात. या सगळ्या आजारांचं कनेक्शन नक्की डाएट आणि जिम बरोबर काय आहे, आणि आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत सुप्रसिद्ध डाएटिशियन डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याशी. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. कुठलाही आजार झाला की डॉक्टर हल्ली थेट तुम्हाला एकतर डाएटकडे लक्ष द्या, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदला आणि जिमला जा असा सल्ला देता. पण ह्या प्रत्येक आजाराचं कसं काय कनेक्शन आहे, म्हणजे डाएट आपण जे खातो त्याच्याशी? याची सुरुवात करोनाने केली, बरोबर? करोनामुळे. हां, कारण आपल्याला या गोष्टीचा कॉन्शियसनेस अजिबात नव्हता की आपण डाएटकडे पण लक्ष दिलं पाहिजे. मग झाली अशी गोष्ट की करोनाने 2 वर्ष लोकांना घरी बसवलं, बरोबर आहे, आणि सगळ्या गोष्टी बंद पडल्या. म्हणजे काय झालं की पूर्वी आपल्याला सवयी होत्या बाहेरचं खाणं वगैरे वगैरे वगैरे, पण करोनाने सगळं ठप्प केल्यामुळे या गोष्टी ॲग्रिवेट झाल्या. सो लोक घरी बसून काम करायला लागली, बरोबर आहे. व्यायामाचा झिरो झाला, त्याच्यामुळे वजन वाढायला लागली. बाहेरचं खाऊन वजन वाढून वजन वाढायला सुरुवात झाली की तुम्हाला लगेच तुमची शुगर वाढायला लागते, डायबिटीसकडे जातो, तुमचे हॉर्मोन्स बिघडायला जातात, थायरॉइड सारखे प्रॉब्लेम सुरू होतात, PCOD सारखे प्रॉब्लेम सुरू होतात, त्यानंतर ब्लड प्रेशर यायला लागलं, त्याच्यानंतर पोटावरचा घेर वाढल्यामुळे स्लीप ॲपनिया सारखे आजार सुरू झाले की आपण म्हणतो ना घोरणाचा त्रास ज्यांना होतो, असे आजार सुरू झाले. आणि या सगळ्याचे जे आजार सुरू झाले त्याचं मूळ एकच आहे की तुमचं वाढणारं वजन. सो कुठल्याही गोष्टींना आता औषध देताना पहिलं सांगितलं जातं की आधी तुम्ही वजन कमी केलं पाहिजे. तुम्ही जर का जास्त वजन असेल तुमचं तर तुम्ही ते कमी करून मग तुम्हाला ते सगळं जागेवरती येण्यास मदत मिळेल. म्हणजे तुम्हाला थायरॉइडची गोळी देताना सुद्धा डॉक्टर म्हणतात की तुम्ही आधी वजन कमी करा, म्हणजे आपल्याला औषधाचा डोस कमी करता येईल. नक्की. डायबिटीस असेल, तुम्हाला इन्शुलिन चालू आहे, 4-5 गोळ्या चालू आहेत आणि तुम्ही जाड आहात, तर तुम्ही आधी वजन कमी करा, म्हणजे तुमची शुगर जागेवरती येईल, आपल्याला गोळ्यांचा डोस कमी करता येईल. PCOD आहे, लग्नाचे प्रॉब्लेम सुरू झाले की आता PCOD आहे, ओव्ह्युलेशनचे प्रॉब्लेम सुरू झाले, मुली घाबरायला लागल्या, त्यांना सांगितलं तुम्ही वजन कमी करा, म्हणजे तुमची हॉर्मोन्स जागेवर येतील, तुमचं PCOD नीट होईल आणि तुम्हाला पुढच्या आयुष्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. सो अशा प्रकारे प्रत्येकाचं मूळ हे तुमची ओबेसिटी, जे वाढलेलं वजन हे आहे. त्याच्यामुळे साधा सिंपल जर का आपण त्याच्यावरती आपल्या बाबतीत जर का त्याच्यावरती प्रकाश टाकायचा असेल, फक्त तुमची उंची मोजा. समजा माझी उंची आहे 156 सेंटीमीटर, बरोबर आहे, तर माझं आयडियल वजन किती असावं, त्याच्यातून 100 मायनस करा, म्हणजे किती झाले 56. 56 + 5 कोणाला पाहिजे तर मेल्सला, म्हणजे पुरुषांना, कारण त्यांचं बोन वेट आणि मसल मास हे जास्त असतं, बरोबर आहे. मग 56 मधून तिथे गेला तुम्ही 60-62 पर्यंत, ओके. जर बाई असाल तुम्ही, स्त्री असाल तुम्ही, मग 56 ते 60 मध्ये असणं गरजेचं आहे. हा साधा सिंपल फॉर्म्युला आहे. अगदी तुम्हाला सायंटिफिक बाबतीत जायचं तर तुमचा वेस्ट सर्कम्फरन्स, कमरेचा घेर, पुरुषांमध्ये 90च्या खाली आणि बायकांमध्ये 80च्या खाली असावा. हे साधे सोपे जे आपण गणित करतो याच्यातून आपल्याला कळतं की आपण जाड आहोत की बारीक आहोत, आपल्याला कशाची गरज आहे, आपल्याला त्रास किती आहेत. बऱ्याच लोकांना अगदी 100च्या वरती वजन असून पण त्यांना डायबिटीस नाहीये, BP नाहीये, काही नाहीये, जेनेटिकली आहेत. पण काही जणांना अगदी 5 किलो वजन जास्त आहे तरी सुद्धा ब्लड प्रेशर आलेलं आहे. याचं रिलेशन त्यांच्या लाईफस्टाईलशी रिलेटेड होतं. त्यांची लाईफस्टाईल, त्यांना असणारा ताण, त्यांच्या झोपेचं जे काही गणित आहे ते, या सगळ्यांना मिळून हे आजारांचं मूळ झालेलं आहे. त्याच्यामुळे फक्त लाईफस्टाईलला आपण जर का लक्ष दिलं, म्हणजे तुमची झोप, तुमचा एक्सरसाइज आणि तुमचा डाएट, तर या सगळ्या गोष्टी 100% नाही 400% रिव्हर्सिबल आहेत. हे अगदी मी व्यवस्थित सांगू शकते, कारण
50,000च्या वरती जेव्हा लोकांना आपण ट्रीट करतो तेव्हा हे अनुमान काढायला तर काहीच हरकत नाही आपल्याला. नक्कीच. पण हे डाएट जे म्हणतात, तर प्रत्येक व्यक्तीसाठी डाएट वेगवेगळं सांगितलं जातं. पण प्रामुख्याने याच्यामध्ये ना कॉमन एकच गोष्टी असते, की तुम्ही पोळी बंद करा किंवा कमी खा. त्याच्यामध्ये ग्लुटॉन आहे. ग्लुटॉनमुळे वजन वाढतं असं सांगितलं जातं. पण आपण तर लहानपणापासून भाजी पोळी वगैरे खात आलोय. म्हणजे आपल्या आधीची पिढी, आपली आजी आजोबा म्हणा, खापर पंजोबा म्हणा, सगळेजण म्हणा. तर पिढीजात आपलं जे अन्न संस्कृती जी आहे, खाद्य संस्कृती, त्याच्यामध्ये पोळी फार महत्त्वाचा म्हणजे घटक आहे. अशा वेळी तिला बाद करणं, अजिबात न खाणं, हे काय आहे म्हणजे? ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी म्हणतो. ऍक्च्युली बघायला गेलं तर 10,000 एखाद्या माणसाला ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे त्याला गहू चालत नाही, म्हणजे गव्हाचे पदार्थ खाल्ले की त्याला ब्लोटिंग होतं, गॅसेस होतात, पचत नाही, पचनाला जड जातं. पण हे सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, म्हणजे ही उगीच भीती निर्माण करून ठेवलेली आहे. आणि बऱ्याच लोकांना ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी काय लागली आहे, कारण बाहेरचं प्रोसेस फूड जे खातो आपण त्याच्यावरती असणारे प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स हे आपल्या शरीरावरती, पोटावरती ऍक्ट होतात. आणि चांगल्या चांगल्या गोष्टी पण आपल्याला पचणं, जसं दूध पचत नाही आता लोकांना, लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतो, तसं या गव्हाचं झालेलं आहे. कुणाला तरी काहीतरी नाव देऊन कानफाट्या केलं की मग त्याला आपण दुर्लक्ष करतो. त्याची गरज नाही. गहू, ज्वारी किंवा आपण बाजरी, नाचणी, हे जे काही सगळे पदार्थ म्हणतो, थोडेफार फायबर्स इकडे तिकडे फरक आहे, खूप मोठा फरक नाहीये. फक्त गहू कसा ग्लुटेनमुळे चिकट असतो, आता पहिल्यापासून आपण तो खातोय, त्याच्यामुळे गहू बंद करण्यात काही रस नाहीये. तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर गहू बंद करू शकता. अदरवाईज तुम्ही पोळी खाताना 4 पोळ्या खाताय, पण भाकरी खाताना 1 भाकरी खाताय, या वेळेला तिथे नावं कोणाला ठेवली जातात? गव्हाला ठेवली जातात. त्याच्यामुळे जे खाल ते जर का प्रमाणात खाल्लं आणि त्याचा तुमचा पोटाला जर का त्रास झाला नाही तर ते तुमच्यासाठी चालतं. असं तुम्ही अगदी आपण म्हणतो ना की डंके की चोट पे म्हणू शकतो, की काहीही प्रॉब्लेम नाही, फक्त खाताय किती हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्याचा तुम्हाला त्रास होतोय का? हां, ज्यांना गव्हाचा त्रास होत असेल त्यांनी बंद करा, काय प्रॉब्लेम नाही. मी तर म्हणते तुम्ही ट्रायल करून बघा. 1 पोळी आणि भाजी खाऊन बघा, 1 भाकरी आणि भाजी खाऊन बघा. बघा तुमची शुगर वाढते का, बघा तुमचं वजन वाढतंय का. पण आपण पोळी खाताना 2 ते 3 पोळ्या खातो आणि भाकरी खाताना 1च खातो. हा विचार कधीच आपल्या डोक्यात येत नाही. त्याच्यामुळे खाताना किती खाताय आणि कसं खाताय हे पण महत्वाचं. आणि तुम्हाला त्याचा त्रास होत नसेल तर ती गोष्ट तुम्हाला चालते, हे अगदी 100% सत्य आहे. त्याच्यामुळे गव्हाला भिवू नका. गव्हाच्या क्वांटिटीला आपण म्हणू शकतो. आपल्याकडे कशी पद्धत आहे, भाजी एवढीशीच घ्यायची आणि त्याच्याबरोबर 2 ते 3 पोळ्या खायच्या, ते चुकीचं आहे. कशाला जास्त महत्व दिलं पाहिजे हे जर का कळलं नाही तर गोंधळ तिथे निर्माण होतो. अगदी नक्की. भाताने खरंच वजन वाढतं का? भाताने अजिबात वजन वाढत नाही. माझ्याकडून स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं तरी चालेल. भाताने वजन वाढत नाही. भात कसा खातो आणि किती खातो हे महत्वाचं आहे. म्हणजे प्रमाण. प्रमाण महत्वाचं आहे. आणि भात रादर उलट आपल्याला खूप सटायटी असतो, लहानपणापासून आपण खातोय. आपल्या जेवणात कधी भात नाही असं होतं का? नाही होत. पण त्याचं प्रमाण महत्वाचं आहे, त्याची वेळ महत्वाची आहे. आणि त्याला आपण उगीच दिलेलं नावं जे ठेवतोय हे अजिबात चुकीचं आहे. कारण वरण भात जे आपण म्हणतोय, या वरण भातामध्ये जी डाळ असते आणि भातामध्ये, या दोघांमध्ये एक अमायनो ऍसिड कमी आहे. मग त्या दोघांचं कॉम्बिनेशन जेव्हा खाऊ तेव्हा ते अमायनो ऍसिड प्रोफाईल पूर्ण तयार होतं, की जे आपल्या बॉडीला अतिशय गरजेचं आहे. बरं, वरण भात आणि तूप लिंबू घालून जेव्हा खातो तेव्हा दुसरं काही खाण्याची इच्छा होते का? नाही होत. त्याच्यामुळे तो सटायटी देणारा आहे. कमी क्वांटिटीमध्ये पण आपलं पोट भरू शकतं. त्याच्यामुळे मी तर म्हणेल वजन कमी करताना वरण भातासारखे पदार्थ खाणं अतिशय गरजेचं असतं. कारण छोट्या गोष्टीत, कमी गोष्टीत आपलं पोट भरतं. आपण जे म्हणतो ना की तुम्ही जेव्हा डाएट करायला लागता तेव्हा तुम्हाला काय हे खाऊ का, ते खाऊ का, ते खाऊ का, असं जे सुरू होतं ते खूप कमी होतं भाताने. त्याच्यामुळे भात सोडू नका. वजन करताना भात सोडायची अजिबात गरज नाही. ओके. पण हे अगदी तुम्ही छान सांगितलं. तुम्ही जे म्हणजे भात खाणारी आहे त्यांना नेहमी हा प्रश्न पडतो. कारण डॉक्टरकडे गेले की डॉक्टर सगळ्यात पहिले म्हणतात की भात एक तर तुम्ही बंद करा, कमी करा. ते काही जणांचं फार म्हणजे अवघड जातं ती गोष्ट. डॉक्टर, चहा आणि कॉफी याच्यावरती देखील निर्बंध घालायला सांगितले जातात. चहा बंद करा. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की तुम्ही चहा आधी बंद करा. असं आहे. चहा आपली दिवसाची सकाळच चहापासून होते, म्हणजे इतका पूर्वापार चालत आलेला तो मेनू आहे, तो असा अचानक बंद करता येत नाही असं. मग त्याला सबस्टिट्यूट काय म्हणजे करावं? मग सबस्टिट्यूटची गरज नाही आहे. चहा तुम्ही आरामात घेऊ शकता. रादर माझ्याकडे जेव्हा पेशंट आत येतात तेव्हा पहिला प्रश्न मला, तुम्ही चहा बंद करणार असाल तर मी डाएट करणार नाही. पण मी तुमच्या इंटरव्ह्यूज ऐकलेले आहेत आणि त्याच्यात तुम्ही म्हणता की तुम्हाला चहा बंद करायची गरज नाही म्हणून मी इथपर्यंत आली आहे.
गरज चहा बंद करण्याची नाहीये, चहाची क्वांटिटी कमी करण्याची आहे. लोक काही वेळेला दिवसातून 7-7, 8-8 वेळेला चहा घेतात. मी म्हणते तो 2दा घ्या. आपल्याला सकाळी चहाची गरज असते, एक 4 वाजता लागतो फक्त आपल्याला. त्याच्या मधला जो काही प्रकार आहे हा बंद केला तर त्या चहाचे तोटे नाही आहेत. उलट आपल्याला थोडं रिफ्रेश होण्यासाठी दिवस चालू झाला की छान वाटतं आपल्याला. खोटं वाटेल पण चहा, एक मॅडम आल्या होत्या माझ्याकडे, तर त्यांनी मला म्हटलं की माझा मायग्रेनचा खूप त्रास होतोय मला. मी त्यांची हिस्ट्री घेतली, खोलात गेल्यानंतर लक्षात आलं त्यांना पूर्वीपासून चहाची सवय होती आणि तो त्यांनी बंद केला होता. केला. असंच काहीतरी बघितलं की नको, चहा चांगला नाही, चहा वाईट आहे, चहा नाही होतं, चहा आणि ते होतं. म्हटलं ठीक आहे, आपण काय करूयात, खूप नाही घ्यायचा पण तुम्हाला जो सकाळी लागतो थोडासा 4 वाजता तो घ्या. त्यांचं मायग्रेन सुद्धा बरं झालं. म्हणजे एवढा परिणाम होतो म्हणजे इतक्या कारण वर्षाच्या आपण सवयीचा. मेंटली त्याला ऍडिक्ट झालेलो आहे. त्याला तुम्ही पूर्णपणे बंद केलं तर लोक मग परत ते वेगळ्या ठिकाणी त्याचं हे निघायला लागतं. मग सरबते प्यायला लागतात, मग ते आपण म्हणतो कोल्ड्रिंक्स यायला लागले, हे लिहायला लागले, ते लिहायला लागली. काही गरज नाहीये. तुम्ही जे पहिल्यापासून घेताय, जे चांगलं आहे, तुम्हाला जे त्रास देत नाहीये, तुम्हाला ऍसिडिटी होतीये, तुम्ही 10 वेळा चहा घेताय, 5 वेळा चहा घेताय, तर त्याची कमी क्वांटिटी करा, तुमची ऍसिडिटी पण जाईल. पण हे बघा की तुम्ही तो किती वेळा घेताय. त्याच्यामुळे चहा बंद करणं हे त्याला सोल्युशन नाही. तुम्ही कमी करा, त्याचं बरोबर उत्तर तुम्हाला मिळेल. कॉफीला म्हणजे लिव्हर डिटॉक्स करतो असं म्हणतात, ब्लॅक कॉफी. बरेच स्टडी झालेले आहेत की ज्याच्यामध्ये कॉफी घेतल्यानं आपलं फॅट डिझॉल्व्ह होतं. फॅटी लिव्हरचं प्रमाण जे आहे त्यातलं फॅट डिझॉल्व्ह करण्याचं प्रमाण किंवा त्याच्यामुळे होणारं फायब्रोसिस, सिरोसिस, हे जे पुढच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत या थोड्या प्रमाणात का होईना मागे यायला सुरुवात होते. म्हणून कॉफी ही आपण फॅटी लिव्हर असणाऱ्या पेशंटला घ्या. ब्लॅक कॉफी की ब्लॅक कॉफी ना, राडा तिथे आहे. आपण कॉफी प्या म्हटलं की लोकांनी काय सुरुवात केली, कॉफीच्या कॉफी 4-4, 5 कॉफी, त्याच्यामध्ये दूध घालून, साखर घालून अगदी दणका सुरू केला. नको चहा, नको, फॅटी लिव्हर आहे, आपल्याला पुढे त्रास होणार नाही. तसं करू नका. त्याचा मिनिंग लक्षात घ्या. ती कॉफी जी आहे ती ब्लॅक कॉफी सारखी कॉफीच तुम्हाला तिथे उपयोगी पडणार आहे. जर का तुम्ही मोठ्या कपमध्ये कॉफी प्यायला घेत, परत तुमची कॅलरी कंटेंट वाढतं, वजन वाढायला सुरुवात होती, फॅट डिपॉझिशन व्हायला सुरुवात होती, त्याचा फायदा होणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही घेणारी कॉफी ही दिवसातून 2 किंवा 3 वेळेला एक साधारण 75 ते 100 ml अशी कॉफी, आणि ती पण ब्लॅक कॉफी जर घेतली तर असा फायदा होतो असं रिसर्चनी म्हटलेलं आहे. तरी सुद्धा स्वतःला तपासा. कॉफीमुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत नाही ना, कॉफीमुळे तुम्हाला ऍसिडिटी होत नाही ना, हे बघतच त्याच्यामध्ये तुम्हाला ती क्वांटिटी तशी नियमितपणे घेतली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण लहान मुलांमध्ये आणि खूप ओल्ड एजमध्ये कॉफीचं प्रमाण कधी पण आपल्याला नियमित किंवा नियंत्रित करणं गरजेचं असतं. त्यांना एवढ्या प्रमाणात कॉफी देऊन आपल्याला चालत नाही. हल्ली ना मुलांच्या डब्यामध्ये भाजी पोळी कंपल्सरी असायला हवी असं शाळेतूनच नियम आहे, पण मुलं खात नाही, डब्बा अर्धवट आणतात. अशा गोष्टी म्हणजे घडत असतात घरोघरीमध्ये वगैरे. असं अशा वेळी मग मॅगी म्हणा किंवा बाहेरून आणलेले चिप्स हे सुद्धा दिले जातात. त्याचा लहान मुलांच्या म्हणजे डाएटवरती म्हणा किंवा तब्येतीवरती काय परिणाम होतो? प्रचंड परिणाम होतो. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, एक मॅगी जर का 75 ग्रॅमचं एक पाकिट असतं, बरोबर आहे की नाही, तर ती मॅगी इन्स्टंट करतो, ती मुलांना आवडते. तर त्या मॅगीच्या जवळपास एक 400 कॅलरी त्याच्यातून मिळतात तुम्हाला. 300 ते 400 कॅलरी ही तुम्हाला अगदी जंक फूड सारखी कॅलरी मिळते, ज्याच्यामध्ये तुम्ही 1 वाटी भात, 1 वाटी वरण, 1 वाटी भाजी, 2 पोळ्या असं खाऊ शकता. तुम्ही इमॅजिन करा, ती जर का अशी इन्स्टंट चुकीच्या कॅलरी, चुकीच्या पद्धतीनं, त्याच्यामध्ये फॅट्स पण भरपूर आहेत, ओके, जर दिलं तर ते तुमच्या मुलाच्या तब्येतीवर परिणाम करणारच आहे. आणि त्याची जी चव आहे, त्या मसाल्याची जी चव आहे, त्याचं ऍडिक्शन होतं मुलांना. म्हणजे परत परत ती मॅगी खावीशी वाटतेय. म्हणजे हे पण त्याच्यामध्ये असणारं फॅट, त्याच्यामध्ये असणारी शुगर, त्याच्यामध्ये असणारं सॉल्ट, हे तिन्ही मिळून तुमच्या मेंदूतल्या डोपामिनला सारखं सिक्रेट करत असतं. नॉट ओन्ली मॅगी, पण जे काही प्रोसेस फूड आहे, या प्रोसेस फूडमध्ये जर तुम्ही मागे लेबल वाचलं तर त्याच्यामध्ये फॅट, शुगर आणि सॉल्ट असतात. हे सगळे तुमच्या डोपामिनला सारखे स्रवत असल्यामुळे परत तो पदार्थ सारखी खाण्याची मुलांना इच्छा होते आणि म्हणून ते व्यसन थांबवता येत नाही. म्हणून चिप्सची पाकिटं लागतात, म्हणून मॅगी लागतात मुलांना, म्हणून तुम्हाला कुरकुरे वगैरे सारखी गोष्टी सतत मला खायला मागतात. त्याच्यामधून हाय कॅलरी जाते, विदाऊट फायबर जाते आणि इन्स्टंट कॅलरी सारखा त्याचा उपयोग होतो आणि मग ते फॅट डिपॉझिशन म्हणून त्याचा फास्ट कन्व्हर्जन केलं जातं आणि मुलांची स्थूलता आता वाढायला लागलेली आहे. हो, आता म्हणजे ओबेसिटी म्हणजे हा आपला देशातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यात पण मुलांमध्ये ते जास्त होत आहे आणि त्याला जबाबदार पालक जबाबदार आहेत, पॅरेंट्स.
तुम्ही तुमच्या टेबलांवरती ते काही ठेवू नका. तुम्ही प्रोसेस फूड ठेवू नका, तुम्ही चिप्स ठेवू नका, तुम्ही असले काही बिस्किटांचे पुडे ठेवू नका. कशाला खातील ती मुलं? त्यांना माहिती नाही ते कुठून येतं जेव्हा ती लहान होती तेव्हा. त्याच्यामुळे ती तुमची जबाबदारी की त्या पाकिटांऐवजी तुमची फ्रूट बास्केट पाहिजे तुमच्या टेबलवरती. तुमचे मखाने रोस्ट करून पाहिजेत. पॉपकॉर्न पेक्षा सुद्धा मखाने गुड थिंग. त्याच्यानंतर तुम्ही घरी केलेला आपण जो चिवडा करतो, आपण घरी मुरमुऱ्याचा चिवडा करतो, पातळ पोह्यांचा चिवडा करतो, त्याच्यानंतर भडंग असते आपण घरी करून ठेवतो विदाउट फरसाण असलेली. हे अशा गोष्टी जर तुम्ही टेबलवर ठेवल्यात, त्या तुम्ही मुलांबरोबर खाल्ल्यात, तर तुम्हाला मुलं तेच मागणार आहेत. पण जर तुम्ही त्यांना रेडीमेड अवेलेबल करून देताय, चिप्सची पाकिटं, बिस्किटांची पाकिटं, मॅगी घरात असतात. काही काहींच्या घरात तर मॅगी ही म्हणजे महिन्याच्या रेशनिंगला भरली जाते. हे तर म्हणजे कठीण काम आहे की आता हे पालकांना कसं समजवायचं. कारण पालकांवरतीच जर का तो कंट्रोल नसेल तर तो मुलांना कसा येणार आहे. त्याच्यामुळे ऑल पॅरेंटिंग मस्ट बी म्हणजे म्हणते ना पहिल्यापासून ही कडक पाहिजे. जे आपल्या आई वडिलांनी आपल्याला अशा सवयी लावल्या होत्या का? नाही. आपल्या घरात कधी बघितले आपण हे असले चिप्स आणि कधी बघितले नाही. ते जे खात होते तेच आपण खात होतो. त्याच्यामुळे तुमच्या हातात आहे की तुम्ही या गोष्टी मुलांपर्यंत किती प्रोव्हाइड करायचं आणि कशा. आता पोह्यांच्या जागी पण तुमचं ओट्स आलेले आहेत. ओट्सची मॅगी पण मिळते, ओट्सची बिस्किटं पण आलेली आहेत मार्केटमध्ये. म्हणजे आता हे वेगवेगळं काहीतरी आलेलं आहे. पुन्हा कॉर्नफ्लेक्स वगैरे असो, म्हणजे हे रिप्लेसमेंट आहे आपल्या पोहे, उपमा वगैरे ह्यांना वगैरे असं. आणि हल्लीच्या तरुणांना ते फार आवडतं. कारण हे टिपिकल असं बनवलं की मुलं सकाळी उठला विचारतात आज काय नाश्त्याला, ते बघितलं की नाक मुरडतात. पण तिथे जर तुम्ही त्यांना ते ओट्सचं मी काहीतरी बनवलं असं सांगितलं की ती खुश होऊन खातात. कारण खूप पॅम्पर केले जाते की हे खरं रिअल फूड आहे. हे कितपत खरं आहे? पण कारण पॅरेंट्स जर ओट्स खात असतील तर मुलांना ते ओट्सच प्रेफर करतात. पण तुम्ही अगदी म्हणजे एक इमॅजिनेशन आता तुमच्या समोर तयार करा की तुम्ही इकडे ते मसाला टाकून ओट्स केलेले आहेत. मसाला ओट्स तर खूप फेमस आहेत. ते एका बाजूला ठेवलेले आहेत आणि एका बाजूला मस्तपैकी तेलाची फोडणी घातली आहे. त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा आलाय, टोमॅटो आलाय, मिरची आली आहे, कढीपत्ता आलाय, कोथिंबीर आलेली आहे. सगळे फायबर्स जमा झालेले आहेत, विटमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. वरतून पोहे ज्याच्यामध्ये आयर्न पण चांगलं आहे असे मस्त परतून वरतून त्याच्यावरती खोबरं घालून त्याच्यावरती लिंबू टाकून हा पदार्थ खायला आवडेल की तुम्हाला ते ओट्समध्ये तयार केलेले. साहजिक आहे. तुम्ही त्याची चव जर मुलांना दिली तर हे कदाचित त्यांना आवडणार देखील नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना काय देताय हे तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही जर का ओट्स हे सोपे आहेत, सोप्या पद्धतीचे आहेत म्हणून करत असाल तर ते चुकीचं आहे. मग तुम्ही त्यांना चवच ओट्सची डेव्हलप केली तर त्यांना पोह्यांचं महत्वच कळणार नाहीये. पण पोह्यांसारखा नाश्ता कोणीच नाही. काही लोक तर जेवण म्हणून पण पोहे खातात. पूर्ण नाही. मी तुम्हाला जसं सांगितलं असं आपल्याला काय हवंय, फॅट्स हवेत, कार्बोहायड्रेट हवेत, प्रोटीन हवेत. बरोबर आहे. त्याच्याबद्दल विटमिन्स आणि मिनरल्स आहेत. फॅट्स म्हणजे तुम्ही फोडणी देताय, विटमिन मिनरल्स तुम्ही सगळे जिरं मोहरी वगैरे तडका देताय, हळद घालताय, इम्युनिटी छान येते हळदीनं, आपण सगळ्यांनाच माहिती आहे. कोथिंबीर आणि मिरची घालताय, हे पण तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स देत आहे. त्याच्यानंतर पोहे घालतोय, खोबरं वरतून येतो, लॉरिक ऍसिड, चांगल्या प्रकारचं ऑइल तुम्हाला मिळतंय. हे सगळं छान असताना का ओट्सकडे आपण पळतोय हे मला पण माहिती आहे. ट्रेंड मला वाटतं थोडंसं म्हणजे वेस्टर्न लाईफ कन्व्हिनियन्स साठी केलेला ट्रेंड आहे. पण पोटात जाताना पण कन्व्हिनियन्स बघितला तर रिझल्ट पण तसेच मिळणार आहे. त्याच्यामुळे देखील आजार वगैरे होतात. तुमचं पोट खराब व्हायला सुरुवातच होते ना त्यांनी. जर तुम्ही ते प्रिझर्वेटिव्ह असलेले ओट्स खाल्लेत, मी म्हणते ठीक आहे तुम्ही साधे ओट्स आणा आणि त्याचा उपमा करतात बरेच लोक, ओट्सचा दलिया करतात, भरपूर भाज्या घालून घ्या, ते करा. पण जो रेडीमेड मिळणारा ओट्स आहे त्याच्यात काहीच नाहीये प्रिझर्वेटिव्ह शिवाय. आणि त्याची एकदा चव लागली, मी जसं तुम्हाला म्हणलं, त्या मसाल्याची चव लागली की मुलं तिकडे आकर्षित होतं. त्यापेक्षा त्यांना आपल्या मसाल्यांची चव दिली तर ते तिकडे आकर्षितच होणार नाही. अगदी बरोबर. म्हणजे पालकांच्या नक्कीच पालक सगळ्यात शेवटी पॅरेंटिंग हे खूप महत्वाचं आहे. आणि कन्व्हिनियन्स, मग मी तर म्हणेल कन्व्हिनियन्स पाहिजे ना तर तुम्ही सरळ तुमचं फूड जे आहे हे मस्तपैकी करून ठेवा. भाजी सकाळची भाजी, वरण, भात, पोळ्या. भात पोळी तर दिवसभर राहते. तुमची वरण आणि भाजी अगदी तुम्हाला वाटलं उन्हाळा आहे फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर काढा, गरम करा, द्या. निदान ते चांगलं फूड तरी देतोय आपण. रादर दॅन झोमॅटो हे 100% 500% चांगलं आहे. तुम्ही मायक्रोवेव्हला घाबरू नका, तुम्ही झोमॅटोला घाबरा. कारण आपल्या डोळ्यामागे ते त्याच्यात काय घालतायत चव वाढवण्यासाठी हे आपल्याला पण माहिती नसतं. ते किती शिळं पदार्थ वापरतायत हे आपल्याला कळत नाही. कारण त्याच्यामध्ये फॅट कंटेंट जास्ताचा, ते चवदार असतं बघा. त्याच्यात जे बटर घालतात, तेल जास्त प्रमाणात घालतात, त्याच्यामुळे त्याची ओरिजिनल चव ही झाकली जाते. मग ते छान आहे म्हणून खातोय आपण.
पण त्याच्यामधलं कॅलरी, त्याची पोषण मूल्य, ते किती जुनं आहे हे आपण काहीच बघत नाहीये. मग त्यापेक्षा घरातला वरण भात मस्तपैकी फोडणी देऊन ठेवलेला जर आपण अगदी सकाळचा संध्याकाळी जरी खाल्ला तरी चालतं. काही वाटलं आपल्याला की उद्या आपल्याला कुकिंग करायला वेळ नाहीये, मस्तपैकी पुलाव भरपूर करून ठेवलात, बिर्याणी भरपूर करून ठेवलीत आणि ती नंतर सकाळी गरम करून जरी खाल्लीत तरी चालेल. पण रादर दॅन झोमॅटो दिस इज द बेस्ट वे. म्हणजे आपली उपकरणं कन्व्हिनियन्ससाठी वापरणार असाल तर ते अजिबात मस्त आहे आणि त्याच्याबद्दल काहीही शंका नाही आहे. आणि हे जेव्हा आपण तयार करतो तेव्हा लगेच की ते मायक्रोवेव्हमुळे कॅन्सर होत असं काही होत नाही. तुमच्या ब्ल्यूटूथच्या ज्या वेव्ज आहेत ना त्याच मायक्रोवेव्हमध्ये आहेत, त्याच्यामुळे त्याला घातक असं काहीही नाहीये. फक्त सी टू इट दॅट की ते फूड जे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता ते खूप दिवसांचं नसावं. खालच्या कप्प्यात ठेवत असाल तर ते व्यवस्थित ग्लासवेअरमध्ये असावं, त्याला झाकलेलं असावं, त्याच्यात बॅक्टेरियल कॉन्टॅमिनेशन होणार नाही. पण 1 ते 2 दिवसात असं काही होत नाही. फ्रीजरमध्ये ठेवलं तर खूप दिवस राहतं. रॅदर आय विल प्रिफर की मी जेव्हा फॉरेनच्या लोकांना कन्सल्टन्सी करते तेव्हा ते फ्रीजरमधलं फूड सुद्धा ते व्यवस्थित वापरून ते खाऊ शकतात, कारण त्यांना वेळच नसतो. ते पोळी करणार कधी आणि भाज्यांना फोडणी देणार कधी. त्यापेक्षा अगदी व्यवस्थित प्लॅनर करून तुम्ही 2-3 दिवसाचं फूड जरी करून ठेवलं की जेव्हा तुम्हाला वेळ नाहीये तेव्हा इट इज ओके, नो प्रॉब्लेम इन दॅट. बाहेरचं न दिसणारं खाण्यापेक्षा समोर दिसणारं खाल्लं तर कळतं तरी निदान ते खराब झालंय का चांगलं आहे की काय. पण हे बाहेरचं आपण काही गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे बाहेरचं फूड, पाकिटातलं फूड टाळणं हे आपल्यासाठी एक खूप चांगला त्याला पर्याय आहे, जेणेकरून आपण निदान चांगल्या वाटेला तरी लागू नक्कीच. आणि न शंका घेता लागू. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, ह्या जेवणाच्या गोष्टी जेव्हा निघतात, जेवणाच्या चर्चा जेव्हा होतात, त्याच्यामध्ये असतं की आपण जेवण ज्या भांड्यांमध्ये शिजवतो त्याचा किती याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो, रोल काय असतो? आता तुम्हाला इथे पण कन्व्हिनियन्स सांगते. ॲल्युमिनियम आपल्याला कन्व्हिनियंट आहे इथे. बरीच लोक काय करतात की आता फॅड निघालाय मातीची भांडी, हो, ते म्हणून म्हणाले मी. त्याच्यानंतर आयर्न वेसल्स चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे पूर्वी तो वापरायचे हा, घरामध्ये. तुम्हाला जर तो कन्व्हिनियन्स असेल की मातीचं भांडं फुटणार आहे, त्याची खूप काळजी घ्यायची असं जर वाटत असेल तर ॲल्युमिनियमचं आपण जे आहे त्याच्यात फोडणी द्यायची, त्याची भाजी ती काढून ठेवा स्टीलच्या पातेल्यात, तुमचं रिॲक्शन होणार नाही. पण हे आता तुम्ही जे म्हणालात की ॲल्युमिनियमच्या पातेल्यांमध्ये समजा फोडणी घाला कढईमध्ये आणि नंतर ते स्टीलच्या पातेल्यात ठेवा. पण आता ॲल्युमिनियम मध्ये सुद्धा अन्न शिजवून खाऊ नका, त्याच्यामुळे कॅन्सर होतो असं अशा म्हणजे याच्यावरती भरपूर चर्चा होते. आपल्याकडे कशावरही कॅन्सर होतो, कुणीही उठतं आणि कॅन्सर बद्दल बोलायला लागतं. अजिबात नाही. तसं तुम्ही लहानपणापासून वापरताय ना, तुमची आई अल्युमिनियमचे भांडी वापरत नव्हती का, तुम्ही कुकर कसले वापरताय, तुम्हाला ते कन्व्हिनियन्स आहे. तो जो अल्युमिनियम आहे हा कन्व्हिनियन्स आहे. ठीक आहे, अल्युमिनियम नको असेल तर तुम्ही आयनच्या कढईत म्हणजे आपण लोहाची म्हणतो त्या कढईत वापरा. पण त्याच्या कढईत ती भाजी ठेवली तर तिला काळं व्हायला लागतं. त्याच्यामुळे भाजी कशातही करा, ठेवा तुम्ही जेव्हा प्रिझर्व करा तेव्हा ग्लासच्या वेसलमध्ये किंवा स्टीलच्या ह्याच्यामध्ये ठेवली तर त्याची केमिकल रिॲक्शन होणार नाही. मायक्रोवेव्ह मधलं अन्न खाणं हे याचा काही शरीरावरती दुष्परिणाम होतात? नाही, अजिबात. मी तुम्हाला म्हणजे परदेशांमध्ये तर मायक्रोवेव्हचा जास्त दुसरा वापर पर्यायच नाहीये. उलट आता मी म्हणते तुम्हाला कन्व्हिनियन्स जे शोधतो ना, झोमॅटो पेक्षा मायक्रोवेव्ह हा 100% ने 400% चांगला कन्व्हिनियन्स मेथड आहे. कारण ते तुमच्या समोर तयार झालेला नाही, तुम्ही बघताय ते चांगलं आहे की नाही आहे, मग ते गरम करताय आणि मग ते खाताय. रादर दॅन तुम्ही बाहेरून मागवता आणि त्याच्यात तेलाचं जे काही चोपडलेलं असतं त्याच्यापेक्षा ते अंधाधुंद आहे, ते आपल्या डोळ्यामागे तयार झालंय. हे तुम्ही घरात केलेले समजा आमटी आहे तर ती 2 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता. कारण तुम्हाला गंमत सांगू का, घरातला वरण भात जर खाल्ला ना, आत्ताच परवा एपिसोडमध्ये हेच झालं की घरातला वरण भात खाल्ला तर तुम्हाला 200 ते 300 कॅलरी मिळतात एक वाटी भातात. ते बाहेरचा जर आणून घेतला झोमॅटोमध्ये तर त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे, बटर घातलेलं आहे, चवीसाठी अजून काय 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 घातलेलं आहे, 600 ते 700 कॅलरीज होतात त्याच्यात. हे देखील एक महत्वाचं कारण आहे ओबेसिटी वाढण्याचं. हो, आहेच आहे ना. कारण तुम्ही किती आणि काय खाताय हे तुम्हाला जर कळत नसेल तर ती वाढणारच आहे. नक्कीच. डॉक्टर, हे विटॅमिन्स आपण बोलतो नेहमी, म्हणजे आपण डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर आपल्याला विटॅमिन्स वाढण्याच्या गोळ्या औषधे देत असतात. आपल्या कोणत्या खाद्यपदार्थांमधले हे विटॅमिन्स आपल्याला मिळतात आणि हे गरजेचे का आहेत? विटॅमिन्स आणि मिनरल्स हे आपल्या शरीरात केमिकल रिॲक्शन्स करतात जे मेटाबॉलिझमला अतिशय गरजेचं असतं, अन्न पचनासाठी महत्वाचं असतं. आता विटॅमिन्स आणि मिनरल्स हे साध्या सोप्या भारतीय पद्धतीने कसे घ्यायचे तर फोडणी दिलेलं अन्न, बरोबर आहे. आपल्याकडे काय झालंय, फोडणी म्हणजे तेल म्हणजे नको रे बाबा असं करतात लोक आणि त्याच्यामुळे या डेफिशियन्सीज यायला लागलेल्या आहेत. हल्ली तूपही म्हणजे कमी झालंय
खाण्यामधून तेलकट खायचंच खायचंच नाही. तुम्हाला ही इतकी छान फॅक्ट आहे की तेलामध्ये हे जे काही कोलेस्ट्रॉल असतं आपण जे म्हणतो ते कोलेस्ट्रॉल आपल्या हॉर्मोन प्रिपरेशनसाठी गरजेचं असते. विटॅमिन डी, ए, ई, के हे सगळे फॅट सॉल्युबल विटॅमिन्स आहेत. जर तुम्ही तेलाचा वापरच केला नाही तर ती तुमच्या शरीरात कशी जाणार आहेत? मग तुम्हाला डेफिशियन्सी होणार नाहीये का? झिरो फॅट असं खाण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. पाण्याचे जातात लोक हल्ली भाज्या, पण या गोष्टीचा विचारच करत नाहीयेत. बरं, त्या फॅटनी सटायटी पण येते, म्हणजे त्या पाण्यात तयार केलेल्या भाजीनं पोट नाही भरणार. पण जर का तुम्ही मस्तपैकी थोडं तेल घातलं, त्याच्यामध्ये जिरं घातलं, लसूण घातलं, थोडी मुगाची डाळ घातली, मेथीची भाजी त्यात परतली, एक भाकरी घेतली, किती भारी वाटतं. अजूनही भूक लागते लगेच. नाही, बरोबर आहे. याचा लोकांना जे चांगलं आहे ना, जे सोपं आहे ना, जे परंपरागत आहे ना, ते चांगलं नाही असं लोकांना वाटतं. जे सोपं आहे ते चांगलं नसतं. मग काहीतरी विचित्रपणा करायला जातात आणि मग हे डेफिशियन्सीज तयार व्हायला लागतात. त्याच्यामुळे असं काही न करता जे आपलं परंपरागत चालत आलेलं संतुलित आहार जे म्हणतो, ज्याच्यामध्ये तेलाची फोडणी देतात, नंतर कोशिंबिरी करतो आपण, त्याच्यात दाण्याचं कूट असतं, इतर वेळेला आपण दाण्याचं कूट घालतो भाजीत. या शेंगदाण्यांमध्ये पण ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, पण आपण त्याच्यासाठी बदाम बघतो. हा जो कन्सेप्ट आहे, हे लोकांचं जे ज्ञान अर्धवट जे असं म्हणतो ना, हे बघतच नाहीत ते. त्याच्यामुळे जर का तुम्ही फोडणी देताना किंवा तुमच्या रोजच्या आहारात थोडा शेंगदाण्याचा वापर करतही असाल तर तो योग्य आहे, अजिबात अयोग्य नाहीये. लोक दाण्याचं कुठंच घालणं बंद करतात हल्ली, की त्याच्यामुळे आमचं कोलेस्ट्रॉल वाढेल असं होतं. त्याच्यामुळे तसं न करता तुम्ही रोजच्या पद्धतीने जर का गेलात तर ते तुम्हाला पूर्ण अन्न देत आहे, बॅलन्स डाएट देत आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या डेफिशियन्सीज अजिबात न होता तुम्हाला जे पाहिजे शरीराला ते तुम्ही घेताय. मग आता तसं सांगितलं की लोक त्याचा म्हणजे काही ठिकाणी रोज वडापाव खाणारी पण माणसं आहेत आणि काही तर अगदी तेल न खाणारी पण माणसं आहेत. दोघंही एक्स्ट्रीम. खूप जास्त खाल्लं तर फॅट आणि खूप कमी खाल्लं तर फॅट डेफिशियन्सीमुळे बाकीचे डेफिशियन्सी. नक्की असं होतंय अगदी. आता ह्याच्यामध्ये डाएटचा आपण जो विषय काढलाय, आपण बोलतो त्याच्यावरती, याच्यामध्ये भात हा महत्वाचा आहेच. त्याच्यामध्ये ब्राऊन राईसचा ट्रेंड आहे. ब्राऊन राईस खा असा डॉक्टरांकडनं पण सल्ला दिला जातो. तर नक्की ब्राऊन राईस म्हणजे आपल्यासाठी कसा उपयुक्त आहे? ब्राऊन राईस वरती खूप लोकांनी विचारलं होतं मागे. आपण काय करतो, आपलं एक डॉक्टर प्रणिताज अभियान आहे, डाएट विषयक जागृती असं एक अभियान आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करतो. म्हणजे एक डाएट टिप्स रोज दिली जाते, एक नंबर देतो आपण स्पेसिफिक, त्या नंबरला तुम्ही जॉईन झाला की रोज त्याच्यामध्ये हा ब्राऊन राईसचा प्रकरण खूप छान गाजलेलं होतं त्यावेळेला. मला सांगा, ब्राऊन राईस जेव्हा तुम्ही शिजवता तेव्हा तुम्हाला किती शिट्ट्या करायला लागतात? कमी कमी. जर तुम्ही खाल्ला असेल तर तुम्हाला माहिती असेल त्याला 15 ते 20 शिट्ट्या करायला लागतात. त्यानंतर तो जेव्हा आपण खातो तेव्हा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तो खूप जास्त जड असतो आपल्याला पचायला. राईस म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जड असतो. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी जेव्हा खातो तेव्हा त्या पचनाला अवरोध तो ब्राऊन राईस निर्माण करतो. मग असा तुम्हाला शिजवण्यासाठी ज्याला 20 शिट्ट्या द्यायला लागतात तो तुमच्या पोटात जायल्यानंतर काय करणार आहे? पण तुम्ही जर का साधा राईस एवढा खात असाल तर तो एवढा खा, तो तुमच्या ब्राऊन राईसला पण गालात मारेल. कारण तो गेल्यानंतर पोटात तुम्हाला छान पण वाटलं पाहिजे ना. सगळ्याच गोष्टी वजनासाठी करायच्या नाही आहेत आपल्याला, काहीतरी जगण्यासाठी मजा पण आली पाहिजे ना. म्हणजे जेव्हा आपण ट्रॅव्हलला जातो तेव्हा ॲज अ ट्रेन म्हणून आपण नेहमीचं सोडून मग बाकीचं काहीतरी खातोय, दॅट इज ओके. पण रोजच्या आहारातच अशा गोष्टी वापरायला लागल्यात की जेणेकरून बाकीच्या डेफिशियन्सीज त्याच्यामुळे निर्माण होतात. कारण तो पचायला जड असल्यामुळे तो बाकीच्या गोष्टींचं पचन पण आपल्याला व्यवस्थित होऊ देत नाही. त्याच्यामुळे माझा ब्राऊन राईसला विरोध नाहीये. ज्यांना पचत असेल त्यांनी घ्या, पण खाणं कंपल्सरी नाही. आपला साधा राईस सुद्धा चालतो. असा राईस घ्या ज्याला पाण्यात टाकलं की त्याचं पाणी पांढरं होतं, म्हणजे त्याच्यात फायबर्स आहेत. म्हणजे इंद्रायणी राईस म्हणतो आपण. अगदी रेशनीचा तांदूळ बघा, पाण्यात टाकलं की वरती पांढरं. आपण अगदी पॉलिश जे घेतो त्यापेक्षा अनपॉलिश वापरलात तरी आपल्याला पुरेसे फायबर्स त्याच्यातून मिळतात, जो 2 चिट्टी 3 चिट्टीमध्ये होऊन जातो आपल्याला. ऑर्गॅनिक फूडचा एक क्रेज आहे. ऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही ऑनलाईन देखील काही भाजी मागवली म्हणा, काही तो ऑर्गॅनिक एक असतो आणि एक साधं फार्म मधून आलेलं असतं. हा म्हणजे काय, एवढं समजू शकतो की बाबा शेतीतून आलं, त्याच्यात पेस्टिसाइड वापरलेले असतात, पण ऑर्गॅनिक हे खरंच ऑर्गॅनिक असतं का? आणि तेच खायला हवं का? आजच्या तारखेला आजच्या याच्या काळामध्ये सगळ्यांनाच कुठे जमणार ऑर्गॅनिक खाणं?
नाही जमणार आहे. आणि जे ऑर्गॅनिक करतात ते पण अजिबातच पेस्टिसाइड वापरत नाहीत असं पण काही नाहीये. तुम्ही जाऊन त्यांच्यावरती नियंत्रण करणार असाल, तुमच्या देखत ती भाजी विदाऊट पेस्टिसाइड होत असेल तरच तिला ऑर्गॅनिक म्हणू शकतो आपण. नाहीतर आपल्याला तशी काहीच गॅरंटी कारण देता येत त्याशिवाय नाहीये. तर म्हणजे कुठलंही म्हणजे हे हा. टिकणार नाही ते फक्त मुळात. तुमच्याकडे जर का 10 रुपयाची भाजी 50 रुपयाला घेण्याची तयारी असेल तर वापरा आणि organic. महागडही असतं खूप. साहजिकच आहे ना. पण ते तेवढं 50 रुपये देऊन पण त्याच्यात पेस्टिसाइड वापरलेलं नाहीये याची गॅरंटी guarantee मला नाही. तरी देता येत नाही. तुम्हाला घेता येत असेल तर म्हणजे तुम्ही वापरू फळं देखील शकता. आता ऑर्गॅनिक एक असतो आणि एक नॉर्मल फार्म मधला आलेला असतो. म्हणूनच म्हणलं ना, असं. इट्स अ प्रॅक्टिस ऑफ हाऊ एक्सपेन्सिव्ह यू कॅन अफोर्ड. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे 4-5 5 लोकांचं 6 लोकांचं कुटुंब आहे. Right. त्यांना जर का ते ऑर्गॅनिक ऍपल तुम्ही 500-400 रुपयाने 300 रुपयाने आणलेत आणि इथंच ते ऍपल 100-150 रुपयाने मिळतंय तर ते ते 400-500 रुपयाचं कशाला घेतील. मग तेच म्हणलं ना, अफोर्डेबिलिटी बघा आणि त्याची गॅरंटी असेल तर खाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. अगदीच ना, नक्की छान. मग आपल्या गप्पा खूप छान रंगल्यात. जाता एक शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न आहे की आत्ताची लाईफस्टाईल जी आहे ती खूप धावपळीची आहे. म्हणजे सकाळी आपण घरातून भाजीपोळीचा डबा घेऊन नाश्ता करतो, भाजीपोळीचा डबा घेऊन बाहेर पडतो, दुपारी तेच खातो, असं डायरेक्ट रात्री घरी आल्यावरती मग पूर्ण जेवण करतो. तर ही जी लाईफस्टाईल आहे ही पण खूप आपल्याकडे हार्मफुल आहे का? आणि ह्याच्यातून काय म्हणजे आपण रात्रीचं करायला हवं? जेवण हे सगळ्यात जास्त हार्मफुल आहे. रात्रीचं जेवण हो. आणि लेट नाईट डिनर म्हणजे तरी लेट नाईट म्हणजे कितीचं नंतर? म्हणजे 9-10 नंतरचं. ओके, 9-10 नंतरचं जेवण. त्यापेक्षा त्याच जेवणाला जर तुमच्याकडे असेल, समजा अवेलेबिलिटी असेल, कन्व्हिनियन्स असेल, तेच जेवण तुम्ही 7च्या आत केलं तरी खूप मोठा फरक पडणार आहे. म्हणजे समजा आता तुम्हाला शूटिंगला 10 वाजतायत, बरोबर आहे, पण इफ यू कॅन टेक अ ब्रेक ऑफ 7ला तुम्हाला एक 10 मिनिटाचा ब्रेक मिळतो, तेव्हा जेवण करून घ्या. पण तुम्ही तिथे जेवण करत नाही, तिथे चहा पिता कन्व्हिनियन्स म्हणून, मग ती भूक ताणत जेव्हा 9-9:30च्या ताटावरती बसवते तेव्हा तुम्हाला काहीच पुरणार नाहीये. नक्कीच. कारण तुम्ही तेव्हा पूर्ण स्ट्रेस रिलीज होता आणि त्यावेळेस जेवणारं जेवण हे तुमच्या अंगावरती चढत असतं. म्हणजे ते आपण रात्री जेवण करतो ते त्याचं नाहीच आहे, पचन होत नाही. योग्य नाहीच आहे. ते फॅट्स त्याचे तयार होतात बॉडीमध्ये. नंतर काय करताय तुम्ही? डायरेक्ट झोपून काहीच नाही. जाताय. बरोबर आहे. ऍक्टिव्हिटी आहे कुठे? त्याच्यानंतर काही वॉक नाहीये, काही ऍक्टिव्हिटी नाहीये, काहीच नाही. त्यापेक्षा असं जर जेवायचं असेल तर तुम्ही दुपारच्या वेळेला जेवा ना. रात्रीचं लेट नाईट डिनर जे लोक म्हणजे उशिरा खाणारं जेवण आणि फुल जेवण हे सगळ्यात मोठा घातक फॅक्टर आहे. कारण तुमचं शरीर जेव्हा ते विश्रांतीच्या मोडमध्ये असतं तेव्हा तुम्ही त्याला पचन करायला लावताय, त्याने झोप पण डिस्टर्ब होते. कारण ते तुमचं झोपत नाहीये, ते आधी पचन करणार ना तुमचं. बरोबर आहे. त्याचं कामच बदलून टाकताय तुम्ही. मग ते कसं काय तुम्हाला योग्य मग ठरेल? रात्रीच्या वेळी म्हणजे जेवणामध्ये समजा रात्री जेवायचंय 8 वाजता जरी आपण जेवलो तो रात्रीचा तो आहार कसा असायला हवा? काय नाही, तुम्हाला मी सांगितलं तसं तुमची पोळी भाजी घ्या किंवा वरण भात घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं सॅलड घ्या, थोडंसं ताक त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. रात्री ताक पिलं तर चालेल? ज्यांना चालतं त्यांनी प्यावं. परत तीच कन्सेप्ट आहे की रात्री ताक पिऊ नये असं काहीही नाहीये. तुम्ही घरी घेतलेलं दही घ्या, घरी लावलेलं दही घ्या, कमी आंबट घ्या, पातळ डायल्यूट करा, सगळ्यांना चालतं. ज्यांना चालत नाही त्यांनी पिऊ नका. पण 100 मधल्या जर का 90 लोकांना चालत असेल तर ते रात्रीचं ताक पिऊ नये म्हणून ती 90 लोक चांगल्या पोषण मूल्यांना मुकतील. पण इफ यू आर गेटिंग समथिंग की मला कोल्ड होतंय, सर्दी होतीये, खोकला आहे, तर नका घेऊ. पण तुम्हाला काही होत नसेल तर तुम्ही आरामात घेऊ शकता. मॅम एक प्रश्न आहे, सकस आहार आजच्या काळामध्ये कसा असायला हवा? सकस आहार म्हणजे त्याचं आपण जे म्हणतो नाव म्हणायला लागेल की बॅलन्स डाएट. ओके, समतोल आहार रादर दॅन सकस आहार. आता समतोल आहाराची गरज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळी पोषण मूल्य मिळाली पाहिजेत. अशासाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर दिवसातून तुम्ही एकदा तरी थोडेसे ड्रायफ्रूट खाल्ले पाहिजेत. दिवसातून 1 किंवा 2 फ्रुट्स पण खाल्ली गेली पाहिजेत. तुम्हाला थोडं सॅलडचं प्रमाण पण दिवसातून काहीतरी ठेवलं पाहिजे. म्हणजे गाजर, काकडी, टोमॅटो, कोशिंबीर सारखे गोष्टींचा वापर. फळभाज्या, पालेभाज्या पण आल्या पाहिजेत. तुमच्या डाळी, उसळी पण आल्या पाहिजेत. तुमची भाकरी पोळी आली पाहिजे आणि तुमचा भात पण आला पाहिजे. ह्या सगळ्यांना नेहमीच्या पद्धतीनं शिजवा आणि ते दिवसभरात थोड्या थोड्या प्रमाणात का होईना ह्या सगळ्या गोष्टी आल्या की तुमचं सगळं पोषण मूल्य मिळणारा आहार तयार होतो. आणि जर लहान मुलांचा विषय असेल तर दूध, अंडी या गोष्टींचा वापर अगदी डोळे झाकून केला तरी चालेल. कारण त्यांच्यासाठी ते पूर्ण अमायनो ॲसिड प्रोफाईल देणारे अगदी उत्तम पूर्ण अन्न अशी ही 2 गोष्टी आहेत, दूध आणि अंड. ते वर्ज्य करू नका. निदान लहान मुलांना तरी वेगनच्या नावाखाली आता जे काही चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना हीच विनंती आहे की निदान मुलांना तरी यापासून वंचित ठेवू नका.
खूप चांगलं पोषण मूल्य त्याच्यातून मिळतंय. आणि जर ते आत्ताच्या वयात त्यांना छोट्या वयात जर का वंचित झालं तर त्यांच्यात खूप लवकर डेफिशियन्सीज यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे हे फक्त टाळा. आणि मग मोठे झाल्यावरती तुम्हाला काय, आपण शेंग फुटलेलीच असतो, त्याच्यात आपण बोलून काही उपयोग नाहीये. नाही. त्याचे फायदे तोटे ज्याचं त्याने. पण आमच्या प्रेक्षकांसाठी प्रणिताताई तुम्ही दिलेली माहिती खूपच म्हणजे परिपूर्ण अशी माहिती आहे. बॅलन्स डाएट काय कसा असायला हवा, आजच्या लाईफस्टाईलमध्ये काय खावं आणि काय खाऊ नये हे देखील आपल्याला प्रणिताताईंनी खूप सविस्तर सांगितले. मला वाटतं ही माहिती सगळ्यांसाठीच खूप उपयोगाची आहे. आमच्या आजच्या या कार्यक्रमात तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल आमच्या टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार. मला पण इथे बोलवलं आणि इतकं छान डिस्कशन करवलं त्याबद्दल धन्यवाद.